म्हणून अशा प्रकारे हे मच्छीमध्ये अशा रश्श्या बांधून ठेवलेले असतात। याच्यामध्ये खूप मच्छी असते, पण मग काय होतं, मच्छी कोण पण रात्रीच्या रात्री पळून पण नेऊ शकतात, त्यामुळे आतमध्ये पाक टाकता येऊ नये। आणि काय जिताड घेऊ नंतर चिमणा काय हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आता आम्ही पेंट सोडून शिर्कीला जवळ म्हणजे बोरी फाटा आहे इथे, तिथे आम्ही पोचलेलो आहोत। शिर्की त्याच्या 5 मिनिटाच्या अंतर, 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती, त्याच्या पुढे आमचं शेत 5-10 मिनिटाच्या अंतरावरती तिथे तळ आहे। आपण तिथे आता जाणार आहोत। तुम्हाला इकडे मिठाचे अगर असतात, ते फक्त आता पाहायला मिळतील। मीठ अजून झालं नाहीये तयार। मीठ आमच्या गावामध्ये, इकडे खेडेगावामध्ये मीठ तयार होतो, मिठाची शेती। ते बघा तुम्हाला इकडनं असं दाखवते। हे जे ट्रॅक्टर्स वगैरे फिरतायत ना, तिथे तुम्हाला बघा असं पांढरं पांढरं दिसते जे असेल, त्या साईडला मीठ तयार होतो। तो जो खाडीचं पाणी येतो त्याच्याने आमच्या इथे मीठ तयार होते, मिठागर असतात। इथे तुम्हाला जे बांधलेलं दिसत आहे, हे मिठाच्या पोतल्या भरून ठेवलेल्या आहेत बहुतेक करून। हो, मिठाच्या पोतल्या भरून ठेवल्यात। आता ते जेव्हा व्यापारी न्यायला येतील, इकडे जी शेती अशी दिसते ना प्लेन केलेली, ती मिठाचे अगर आहे, त्याच्यात मीठ पेरणी म्हणजे इथे मिठाला पाणी, ते बघा तिथे पाणी दिसत आहे सोडलेलं, ते मीठ तयार होतं। आता आम्ही शिर्कीला पोचलेलो, तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय ना तुम्हाला, इथे आमचा शिवाजी चौक आहे हा जवळजवळ शिर्कीमधला। आता आम्ही इकडनं 5 मिनिटाच्या अंतरावरनं मग आमच्या शेतावरती जाणार। हो जायचं, आता जायचं। आता पोचलो आपण शेतावरती। इकडे काय आहे, तुम्हाला इकडे दिसत आहे छोटीशी आमच्या इथे खाडी आहे बघा, ह्याच्यामध्ये मच्छी मिळते। जेव्हा काही असं घरामध्ये जेवण करायचं असेल त्या टायमाला ह्या खाडीमधनं लोक पाकतात जाळ टाकून। छोटीशीच खाडी असते, पण हा पाणी म्हणजे इकडे खैस काय असं म्हणतात, पण खाडी आहे, खाडीचं पाणी येतं ते आहे। तुम्हाला इथे दिसत आहे बघा, ह्याच्यामध्ये मच्छी असते। गाडीतनं उतरलो आणि आमच्या तळ्यावरती जातोय। तुम्हाला इकडे दिसत आहे, हा आहे तळा, इकडनं असा रस्ता आहे। हे बघा इकडनं असं जायला रस्ता। हो काका पण आहे। आपण पाहुणे आलोत बाबा इकडे। टोपी घाल, टोपी घाल, नाही तर मग ऊन लागेल। टोपी घाल। हा थांब ग। इकडे तुम्हाला ही बघा ही झोपडी बांधलेली आहे, आणि हा आहे आमचा तळा। तुम्हाला इथे जी दिसत आहेत ना अशा रश्श्या टाकलेल्या, हे मच्छी कोणी पकडायला नको म्हणून अशा प्रकारे हे मच्छीमध्ये अशा रश्श्या बांधून ठेवलेले असतात। याच्यामध्ये खूप मच्छी असते, पण मग काय होतं, मच्छी कोण पण रात्रीच्या रात्री पळून पण नेऊ शकतात, त्यामुळे आतमध्ये पाक टाकता येऊ नये। आणि याच्या आतमध्ये झाप म्हणतात, म्हणजे याचा अर्थ अशी झाडांच्या फांद्या ज्या असतात ना त्या टाकलेल्या असतात, त्याच्यामुळे मच्छी कोणालाही नेता येणार नाही। अशा प्रकारे हे मच्छीचं झाड टाकलेली आहेत बघा, इथे रश्श्या बांधून ठेवलेल्या आहेत। हे 2 तळे आहेत आणि इकडे एक तळा आहे। काय जिताड घेऊ नंतर चिमणा काय चिमणा कटला कटला काय जिताडा जिताडा। तू काय खाशील, तू कुठला खाशील? काय झालं नाही, काय झालं, काय झालं नाही, बरं नाही। कुठे आली होती? मासे कसे पकडतात ते बघायला आलो ना आपण। मासे जेवताना जेवण करायचं, जेवायचं। हा मासे पेपर दे म्हणून तो खाते बाता पेपर कसे खाल्ले। काय खाल्लं माऊ? चिपी चिपी। बघ बघ बघ, तू बरं खाऊ, तू बोल, तू बोल। आले घे हातात, घे घे। काय नाही काय नाही काय नाही काय नाही कलर, अशी शेप दे, अशी शेप
ये मोठा घे हात लाव काय नाही करत बघ हात लावू काय नाही खातो कशी तू फिश आहे फिश हात लाव 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 काय भाऊ ते हात लाव तो हात लावून घेऊन तो काटा लागेल तो पकडा कसा हालतोय तो हालते तो चालते बघ कसा बघ तो चालताना बघ कसं चालताना बघ